प्रवीण तरडे स्टाईल ट्रेलर जर का तुम्हाला पाहायचा असेल ना, तर देऊळ बंद 2 ह्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पहाच. खूप सुंदर एडिट झालेला आहे ट्रेलर. देऊळ बंद पहिला हा जो चित्रपट होता तो स्पिरिच्युअलिटी, श्रद्धा आणि सायन्स ह्याच्यावर बेस होता. तर देऊळ बंद 2 हा चित्रपट शेतकरी, सिस्टम आणि श्रद्धा ह्यावर आधारित असणार आहे असं मला कुठेतरी वाटतंय. आणि ह्याच देऊळ बंद 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी साहिल निक्कम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर देऊळ बंद 2 हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. खूप प्रतीक्षा पाहिली, म्हणजे खूप थांबलो, परंतु फायनली हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. म्हणजे जर चित्रपटाला अवघे 2 ते 3 दिवस राहिलेत आणि आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. हरकत नाहीये, देर आहे बट दुरुस्त आहे असं म्हणतात. सो सर्वात पहिला तर ट्रेलरच्या रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी ह्या ट्रेलर मधले जे डायलॉग्स आहेत ना यार, हॅट्स ऑफ. इतके रॉन, इतके ऑथेंटिक डायलॉग्स लिहिलेत प्रवीण तरडे यांनी. ती जे तरडे स्टाईल डायलॉग्स आणि जी रांगडा बाज असतो ना, ते म्हणजे शेतकऱ्यांचे डायलॉग्स असतील, स्वामींचे डायलॉग्स असतील, की आत्महत्या झाली तर मी देऊळ बंद करेन हा जो डायलॉग असेल, किंवा शेती रिलेटेड एक देवेंद्र गायकवाडचा डायलॉग असेल, त्यांचा डायलॉग असेल. सो हे जे डायलॉग होते बापरे. किंवा मॅडम प्रश्नपत्रिका देताय ना, तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्येच उभा आहात, अरे तो डायलॉग असेल. किंवा आता तो पुढे अजून काही डायलॉग्स आहेत ते आपण पुढे बोलूयातच. आता आपण पहिल्या कलाकारांबद्दल बोलूयात. स्नेहल तरडे यांनी, मला तरी वाटतंय की ट्रेलर पाहून त्यांची ती जी प्रवीण तरडे सारखे बोलत आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की तिचा अभिनय हा इतका छान आहे की तिला खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाले आहेत, म्हणून मी माझ्या बायकोला काम दिलं असं लोक बोलतात की बायकोला का काम केलं. तर ते खरंच ट्रेलरमध्ये त्यांचं काम उत्कृष्ट दिसतं आणि त्याने पिक्चर तितकाच उत्कृष्टपणे निभावला असलं असं वाटतं. मोहन जोशी सर ऍज अ श्री स्वामी समर्थ नॉस्टॅल्जिक करून जातात. प्रवीण तरडे पुन्हा एकदा गँगस्टर किंवा असं रफ गुंड वगैरेच्या भूमिकेत दाखवलेले आहेत. इतरही कलाकार ओम भूतकर असतील, प्रसाद ओक असतील, ते त्यांच्या परफेक्ट टायमिंगमध्ये आणि सीन्समध्ये खूप छान दिसतात. मला वाटतं महेश मांजरेकर यांना मोठा रोल दिलेला आहे. मागच्या ह्याच्यात फक्त काही ह्याच्यासाठी होते, ते ह्यावेळेस मला वाटतं थोडा मोठा रोल दिलेला आहे, त्यामुळे ती एक मजा येणार आहे. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स खूप छान आहे या ट्रेलरमध्ये. म्हणजे जे कलर पॅलेट्स वापरले आहेत ना, म्हणजे जिथे दुष्काळ दाखवायचा आहे, जिथे म्हणजे दाखवायचं आहे इन शॉर्ट की दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी आत्महत्या करतात, त्यासाठी जे कलर पॅलेट्स वापरले आहेत त्या असे इंटरेस्ट निर्माण करतात आणि थोडं टेन्शन निर्माण करतात, त्यामुळे ते खूप छान दाखवलं आहे. डायलॉग डिलिव्हरी प्रत्येक कलाकाराची खूप छान वाटते ट्रेलरमध्ये आणि सगळ्यांचं कामं खूप छान वाटत आहेत. ट्रेलर एडिट खूप छान झालेला आहे. स्पेशली तो जो सीन आहे ना की जर का आत्महत्या केली झाल्या तर मी देऊळ बंद करेल, आणि जेव्हा स्वामींचं असं पूर्ण ते मूर्ती दिसते आणि मग ते आणि त्याच्यानंतर की रामेश्वरम पर्यंत जे आहे तो जो डायलॉग आहे तो वाला डायलॉग यार, आणि तो जो सीन पर्टिक्युलरली खूप आवडला. स्पेशली जेव्हा स्वामी असे झाडाच्या इथे असं हे करून झोपलेले आहेत ना, तो वाला सीन मला खूप आवडतो. देऊळबंद 1 मध्ये पण आणि दुसऱ्या भागात पण सुद्धा तो जो सीन आहे ना तो खूप आवडतो. सो ते खूप छान टिपतात. ते रफली म्हणजे जे रॉ सीन असायला पाहिजे ना एखादा म्हणजे शेतकरी रिलेटेड चित्रपट असेल तर ते रॉ सीन्स खूप छान दाखवलेले आहेत. आणि म्हणजे फक्तच स्पिरिच्युअलिटी नाही तर एक मेसेज द्यायचा सुद्धा प्रयत्न असणार असं कुठेतरी ट्रेलरमधनं वाटतं. तर मला असं वाटतं खूप छान ट्रेलर एडिट झालेलं आहे. जे माऊली स्वामी समर्थ हे जे बॅकग्राऊंड तेही खूप छान वाटतंय, म्हणजे म्युझिक साईड पण खूप छान असणार आहे चित्रपटाची. सो एकूणच खूप छान ट्रेलर एडिट झालेलं असं म्हणू शकतो. प्रवीण तरडे स्टाईल ट्रेलर काय असतं ते हे हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला कळतं. इथेच थांबूया. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला, तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार आहात का, हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.